गव्हाच्या पिठाच्या मस्त मुलायम. आईकडे बघा मुलायम होतात. अरे वा, आमच्या आईच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे तो. 8 वर्षाच्या गोला झाला तुम्ही, 8 वर्षाच्या गोला बाबू. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव दर्शना. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे सगळ्यांची आवडती होळी. होळीला आवडते पुरणपोळी आणि म्हणून आमच्या घरी आज पुरणपोळीचा बेत चालू आहे. आई किचनमध्ये पुरणपोळी बनवत आहेत आणि आज होळी स्पेशल आमच्या घरी आमच्या लाडक्याचा एका बर्थडे आहे, म्हणजेच आईच्या प्रॉपर्टीचा वारसदार आणि माझा लाडका म्हणजे आमचा स्कूबीचा आज बर्थडे आहे. याच तारखेला तो जन्मलेला आणि आता ह्याच दिवशी त्याला 8 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे 7 कंप्लीट होऊन 8वं वर्ष लागतंय. बघा आमचा इथे स्कूबी बसलाय. आता त्याची थोड्या वेळाने मी तयारी करणार आहे. त्याच्यासाठी मस्तपैकी टी शर्ट आणि हाफ चड्डी घेऊन आलेलो आहे. तयारी केल्यावरती त्याचं सेलिब्रेशन सुद्धा करणार आहे. आज आमचा स्कूबी झालेला आहे 7 वर्षाचा पूर्ण आणि आता 8वं त्याला चालू होणार आहे. स्कूबू स्कूबू हॅपी बर्थडे बुबू. आई आज काय बनवत आहे? आज होळी स्पेशल पुरणपोळी. काय काय टाकलाय त्याच्यात तुम्ही? याच्यात चणा डाळ, गूळ, वेलची, जायफळ. वा, छान सुगंध येतोय, छानच सुगंध येतोय. पूर्ण बारीक होईपर्यंत ते हे करावं लागतं ना चाळणी. अरे वा, मस्त. मैदानी गव्हाच्या पिठाच्या बनवता तुम्ही? कशा होतात मैदानी गव्हाच्या पिठाच्या? आईकडे बघा, मुलायम होतात. मुलायम होतात मैदानी गव्हाच्या पिठाच्या. तुम्ही पहिल्यापासून बनवता ना? पहिल्यापासून बनवते. आज होळी आहे ना. आणि अजून आई आज काय आहे? आज आमच्या स्कूबीचा बर्थडे आहे. आज इथे मैदानी गव्हाचं पीठ मळून आणि मस्त इथे पुरण सुद्धा बनवून घेतलेलं आहे. आणि बघितलं इथे हा मैद्याच्या पिठाच्या गोळ्यामध्ये हा पुरण किती जास्त क्वांटिटी. पुरणपोळीची नावं प्रत्येक भागात वेगवेगळी आहे. म्हणजेच तिला पुरण, कोणी मांडे पुरणपोळी म्हण, कोणी खापरावरची पुरणपोळी म्हण, कोणी गुळपोळी म्हण. आईने इथे पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरून घेतलेला आहे. आता पुरणाचा गोळा हा पिठामध्ये डुबवल्यानंतर आई आता इथे हा पुरणाचा गोळा आणि हा पुरणाचा गोळा लाटून लाटून मोठी पुरणपोळी तयार. इथे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता ही पुरणपोळी सरळ जाणार आहे ती तव्यामध्ये शेकण्यासाठी. बघितलं इथे पुरण आता हळूहळू करून ही पुरणपोळी दोन्ही साईडने परतवावी लागणार आहे. पुरणपोळी म्हटली की साजूक तुपाची धार आल्याशिवाय पुरणपोळी खाल्ल्याची मजाच येत नाही. मस्तपैकी पुरणपोळीवरती साजूक तुपाची धार टाकून पुरणपोळी बघा कशी टम्म फुगली आहे. खरंच आता ती खाल्ली तर डबल मजा. आई ते पुरणपोळी बनवतायत तोपर्यंत आम्ही आमच्या स्कूबीची तयारी करून घेतो. मित्रांनो, आज आमच्या बाबूचा बर्थडे आहे, तर आता आम्ही गेलेलो नितीन कंपनीला केक आणायला. ह्याच्यासाठी अक्षरशः एक रिक्षाने भेटली. चालत गेलो आणि चालत आलो, केक वगैरे घेऊन आलो. आमचा लाडका आहे सगळ्यांचा आणि जसं मी सांगितलं तसं आमच्या आईच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे तो, तर त्याचा बड्डे होणं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या घरामध्ये. 2 मार्चला त्याचा जन्म झाला आमच्या स्कूबीचा आणि हा गोव्याचा आहे, इकडचा नाही येतो, गोव्यावरून त्याला आणलं आहे आम्ही. आणि जेव्हा तळ हाता एवढा होता तेव्हापासून आणलं. आईने त्याला वाढवलं आहे. आईचा आमचा तो कुत्रा नाही आहे, तो मुलगा आहे. म्हणजे आमच्या घरात तर माझे मिस्टर आणि माझे एक दीर आहेत आणि हा एक सगळ्यात छोटासा आमचा दीर आहे. म्हणजे आईच्या मुलासारखाच आहे तो. आम्ही त्याच्यासाठी कपडे आणले आमच्या स्कूबीसाठी. आज त्याला हे टी शर्ट घालणार आहे आणि ही चड्डी. आता तुम्ही विचार करत असाल चड्डी कशी घालणार, तर आईने त्या चड्डीला आधीच असा एक शेफ्टीच्या साईडला होल पाडून ठेवला आहे ही घालायला इथून शेफ्टी. तर आपण त्याला आता कपडे घालूया त्याचे. बाबू कपडे घालायचे आहेत आता, बड्डे करायचे आहे. तो केक वगैरे काही नाही कापत, त्याला नॉर्मली फक्त कळतं की हा काहीतरी चालू आहे, पण आवडतं त्याला. त्याचे कपडे त्याला खूप कळतात आणि जे पण त्याचे कपडे आई सुकत घालते ना बाहेर, ते पण त्याचे कपडे तो वास घेऊन ओढून काढतो की हा हे माझे कपडे आहेत, एवढं त्याला कळतं. आणि आम्हालाही आवडतं त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे घ्यायला. जुडिओला जेव्हा सेल लागतो ना तेव्हा आम्ही त्याच्यासाठी कपडे घेतोच, 99चे वगैरे. आणि ते कपडे पण खूप चांगले असतात. 5 ते 6 वर्षाच्या मुलाचे कपडे त्याला बरोबर एकदम होतात आणि तो छान दिसतो पण त्याच्यामध्ये. आता कपडे घातल्यावर तुम्ही बघालच. बाबू चला उठा, कपडे घालूया, मस्त मस्त कपडे घालूया. तर मित्रांनो, इथे तयार झालेला आहे आमचा बर्थडे बॉय स्कूबी. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. आईने त्याला अशी चड्डीला पाठीमागे अशी छोटीशी होल पाडते जेणेकरून इथे चड्डी पण त्याला बरोबर होते. बघा इथून शेफ्टी बाहेर आहे, इथून आमच्या स्कूबीला कपडे झाले. हॅपी बर्थडे बाबू. हा केक कापायचा ना, आता केक कापायचा ना. चला मग आता आपण केक कापताना भेटूया. तोपर्यंत आता तयारी करून घेतो सगळे. छोटासाच करणार आहे, असं काय सजावट वगैरे नाही, पण एक हाऊस म्हणून एक त्याचा केक आणला आहे. त्याच्यावरती त्याचं नाव आहे, वेफर, चॉकलेट असं देणार ना बाबू. हां, आमचा गुडी बॉय आहे तो, गुडी बॉय. तर हा आमच्या स्कूबीचा केक आहे, आम्ही घेऊन आलो आहे. त्याच्यावरती नाव आहे आमच्या स्कूबीचा. आता आपण कापूया स्कूबीचा केक. स्कूबीला तर नाही येणार, मग आई कापतील. स्कूबी तर बाजूला आहेच. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Scooby, happy birthday to you. बघितलं हौशी नाहीये जराही,
त्याची मस्ती चालूच आहे. हा बघा कोपऱ्यात जाऊन बसलाय. बाबू इकडे ये. इथे मी भरवते द्या. आले माझ्या सच्चा डॉगी. केक खाऊल केक खाऊल केक खाऊल. आले वा केक खाल्लाय. बाबू आवडला. अरे माझ्या बाबूच्या बर्थडेचा केक आहे माझा बाबू. बघितला असा आमचा स्कूबीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलाय. आता जेवढे पण आमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्या घरी सगळ्यांचे एक प्लेट जाणार, ज्याच्यामध्ये एक केक आणि मस्तपैकी थोडे वेफर आणि एक चॉकलेट, जसं आपण लहानपणी सेलिब्रेट करायचो तसे. केक आवडला तुला? काय म्हणतो? तर इथे आमच्या स्कूबीने केक खाल्लेला आहे, बघू शकतात तुम्ही. माझ्या हाताला केकच राहिलेला नाहीये. त्याला पहिला पीस भरवला तो त्याने खाल्ला आणि जरासा पण पडवलेला नाहीये त्याने. त्याला खूप आवडला. आज त्याच्याबरोबर हे कव्हर सुद्धा मॅच झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ब्लॅक अँड ब्लू आणि छान दिसतोय आमचा बाबू. 8 वर्षाचा घोला झाला तुम्ही. 8 वर्षाचा घोला बाबू. हा गुडी बॉय. तुम्हाला आवडलं का आमचं स्कूबी? नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही सगळ्यांना प्लेट वाटतो. आम्ही सुद्धा केक खाणार आहे. तुम्ही सुद्धा केक खायला या. आणि असं आमचं छोटासा आम्ही सेलिब्रेशन केलं आमच्या बाबूचं. तिथे आम्ही थोडा केक सगळ्यांना वाटला, म्हणजे आमच्या शेजारच्यांना. आपण लहानपणी कसं सेलिब्रेशन करायचो, केक कापायचो आणि आजूबाजूवाल्यांना प्लेटमध्ये द्यायचो, तसं दिला. आणि इथे आता आम्ही खायला बसलो. माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा, कारण की एवढा केक छान आहे ना आणि मला केक खायला खूप आवडतो. पण कसा तो सांगते. वेफरला मस्त असा केक लावायचा. वा, वेफरचा कुरकुरीतपणा आणि केक एकदम सॉफ्ट आणि गोड. भारी कॉम्बिनेशन. कधी ट्राय करून बघा नक्की, मस्तच लागतं. आम्ही आमच्या आईंना पण तसंच दाखवलं. आई पण आमच्या तशाच खात आहेत आणि विकी सुद्धा. ते होळी पेटते ना, तिथे मी जाणार आहे पाया पडायला. तुम्हाला दाखवते आमच्या इथे केवढी मोठी होळी बनवली आहे ती. होळीच्या वेळेला आपल्या महाराष्ट्रात एक प्रथा आहे की होळी पेटवली जाते आणि त्या होळीचं दर्शन करणं म्हणजेच आपल्या घरची इडापिडा दूर हो यासाठी आपण त्या होलिकामध्ये नैवेद्य अर्पण करतो, पाया पडतो, पूजा, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही पाहिलात मगाशी आपण मस्त होलिका दहनच्या ठिकाणी गेलेलो आणि तिथे एवढी मोठी होळी पेटत होती ना, बापरे बाप. मी जवळून क्लिप्स घेतले तसे, पण तिथे बायका पण पूजा करत होत्या आणि छानच पूजा करत होत्या. मी पण माझी पूजा आटपली आणि बघितलं तर एवढ्या सगळ्या ठिणग्या उडत होत्या ना, मी पण घाबरलेली, कारण की पूर्ण माझ्या अंगावर आलेलं. पण आता आम्ही घरी आलोय. घरी आल्यावरती आमच्या आईने मस्तपैकी पुरणपोळी बनवलेली, त्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. पुरणपोळी बरोबर इथे आम्ही पिणार आहोत दूध. आणि दूध आणि पुरणपोळीचं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त आहे ना. आपण साताऱ्या साईडला गेलो नाही तर घाटावर गेलो तर दुधाबरोबर आपल्याला कटाची आमटी मिळते, जी या चण्याच्या डाळीच्या रस्स्यापासूनच बनते. म्हणजे चण्याच्या डाळ जे उकडवतात त्याच्या पाण्यापासून ते कटाची आमटी बनवली जाते. पण आम्हाला आमच्या घरात सगळ्यांना दूध खूप आवडतं. आम्ही त्या दुधामध्ये साखर जराही नाही टाकत. पुरणपोळीचा गोडवा पूर्ण त्या दुधात उतरतो. आणि आता तर मी असं फक्त तुम्हाला दाखवते. सॉफ्ट बघा किती आहे पुरणपोळी. आईने मस्त पुरणपोळी बनवली. आमची आई मैदा आणि गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवते, जी आम्हाला सगळ्यात जास्त आवडते. मी तर एका टायमाला 1-1, 2-2 पुरणपोळी वाटीत टाकून खाते, म्हणजे दूध असलेल्या वाटीमध्ये. आणि ती एवढी भारी लागते ना खरंच. पण आता मी तुमच्यासाठी म्हणून इथे एक बाईट घेते जस्ट. मस्त दूध घेतलंय बघा, दुधात डुबवली आहे मी. वा. गुळाचा जो नॅचरल गोडवा येतो ना पुरणपोळीत, भारी. तुम्ही जर वाटीभर दूध घेतलात ना, त्याच्यामध्ये साखर जराही टाकू नका. आणि मस्त काय करा, 1 पुरणपोळी घ्या, नाही तर 2 पुरणपोळी घ्या. जर आईने घरी पुरणपोळी बनवली असेल तर तुमच्या. आणि मस्तपैकी पुरणपोळीचे बारीक तुकडे करा, वाटीभर दुधामध्ये टाका, थोडा वेळ मस्तपैकी ते सोक होऊ द्या आणि मग खाऊन बघा. प्रेमातच पडाल. मी प्रेमात पडते म्हणून आता मी व्हिडिओ झाल्यानंतर मी तेच करणार आहे. वाटीमध्ये मस्त 2 पुरणपोळ्या टाकणार आहे आणि शांततेत बसून खाणार आहे. एकदम मजा घेत. आजच्या होळीच्या या शुभ दिवशी आम्ही पुरणपोळी बनवली. परत बाबूचा आमचा बर्थडे होता, तो सेलिब्रेट केला. होळी आम्ही साजरी केली, म्हणजे होळीची पूजा करून. आणि त्याच्यानंतर आता आम्ही या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. आम्ही होळीच्या दिवसात हे पूर्ण गोष्टी केल्या. तुम्ही होळीच्या दिवसात होळीची आवडती अशी पुरणपोळी, म्हणजे होळीला जी बनते ती पुरणपोळी खाल्ली की नाही, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.